करावाच। या अभंगाद्वारे पैठणचे मालक नमूद करतात, काळ हा उशाला बसलेला आहे। 5-7 लोक जर सोडून दिले तर काळ कोणाला भीत नाही, तो प्रत्येकाच्या उशाला बसलाय। असेल काहींना शंका असेल, माझ्याकडे पैसे भरपूर आहेत असले तरी काय हरकत नाही, तरी पण काळ भेट नाही। एखाद्याकडे पद असेल, कोणाकडे पैसे असतील, कोणाकडे बाहुबळ असेल, कोणाची नातीगोती श्रीमंत असतात, एखादा शैक्षणिक क्षेत्रात मोठा असेल, एखादा आध्यात्मिक क्षेत्रात मोठा असेल, पण काळ भेट नाही। पदावाल्याला भेट नाही, पैशावाल्याला भेट नाही। मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई। मग तिथं काही चालत नाही। ज्या दिवशी आयुष्याचा करार संपत असतो त्या दिवशी थांबता येत नाही। प्रत्येकाच्या उशाला काळ बसलेला आहे। श्रुतीने प्रश्न केला, पूज्यश्री नाथबाबा, काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलेला आहे, त्याच्यातून काही सुटका होण्यासाठी काही मार्ग नाही म्हणले। मृत्यू तर काही अटळ आहे, पण काळाच्या तडाख्यातून जर वाचायचं असेल तर भजन करणं अत्यंत गरजेचे। भजन या शब्दाचा अर्थ चांगलं बोलणे। आयुष्यभर भजन करीत असेल आणि दुसऱ्याची चेष्टा करीत असेल तर 1 नंबरचा हरामखोर आहे। विठाला विठाला भजन करणे, चांगलं बोलणं, चांगलं वागणे, दुसऱ्याला चांगला मार्ग दाखवणे, याचंच नाव भजन आहे। वाचे नारायण वदे तू सादर, काळपास साचार चुके जेणे। मग या काळाचा पास चुकतोय। कुठला पास चुकतोय? मृत्यू तर अटळ आहे, मृत्यू काही थांबत नाही। मग त्रास कोणता चुकतोय? उंदीर 2 लोकांना धरते, उंदराला धरते आणि पिलालाही धरते। या घरून मांजर 2 लोकांना धरते, पिलालाही धरते आणि उंदराला धरते। पण या घरून पिलं दुसऱ्या घरी नेत असताना ती कुठल्याही वाहनाचा वापर करत नाही, ती तोंडाचाच वापर करते। त्यावेळेला ती दात पाडत नाही, दात जशाल तसेच असतात, आणि उंदीर धरतानाही पाडत नाही। पण फरक किती बघा ना। स्वतःच्या पिलाला उंदरापेक्षा जड असताना दुसऱ्या घरी नेत असताना थोडी सुद्धा इजा होऊ देत नाही, आणि उंदराला धरत असताना कसल्याही प्रकारची पर्वा करत नाही। काळ तसा करतो। सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन माणसांना मांजर जशी आपल्या पिलाला दुसऱ्या घरी घेऊन जाते तसा काळ नेतो। तो मांजर आहे, तो बिडालक आहे, जसा उंदराला घेऊन जातो तसा देवाला न आवडणाऱ्या माणसांना तो घेऊन जातो। मग काळ हा भजनानं चुकवता येतो। काळाचा जाच, काळाचा तडाखा भजनानं चुकवता येतो। वाया हा संसार करशाव भरी, काळाची तो फेरी लिकटाली। हा प्रपंच करत असताना माणूस बऱ्यापैकी विसरून जातो। हा वाय तुम्हाला एक सांगू का, ज्याला आशा नाही त्याला प्रेत म्हणतात। आशा संपल्यावर तुमचं घर सापडेल का? तुम्हाला कळेल का, माझी आई आहे, ही पत्नी आहे, हे मुलगा आहे, हे आमके मामे आहेत, हे काके आहेत। आशा संपल्यावर कशी? आशा असावा लोणचा इतकी। आशा नाही त्याला प्रेत म्हणतात, आणि आशा जास्त ज्याच्याकडे त्याला गाढव म्हणतात। आशेचे बांधले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, म्हणे वाया गेले, तुका आशेचे बांधले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, आशेचे बांधले,
आशा नाही त्याला प्रेत म्हणतात. प्रेताची आशा संपली. त्याला जाळलं काय, पुरलं काय, पाण्यात टाकलं काय, त्याच्यासाठी कोणी रडलंय का, रडलं नाही का, त्याचं काय संस्कार केलेत याचा तो विचार करत नाही, कारण त्याची आशाच संपली असती. तो प्रेतावस्थे तद्रूपायाम यत्काया व्रथियो जगन्यायतम खिलम पाने सर्वाति जायते भोगाम भोज्या सर्वस्थिता प्रेता न जायते न क्रिया. काय कळतं त्या प्रेताला? आपल्याला रथात नेलंय का, खांद्यावर नेलंय का, का तसंच ढकलून दिलं, काही कळत. त्याची सगळी संपलेली असते आशा, म्हणून त्याला प्रेत म्हणतात. आणि आशा जास्त आहे त्याच्याकडे गाढव म्हणतात. याचा अर्थ असा नाही ज्याची आशा संपली. एक जण म्हणला मला पैसे आवडत नाही म्हणून माझी आशा संपली. मूर्ख आहे तू. तुझ्या मनानं सिद्धांत लावतो का? बापाची आगिरी का तुझ्या? विठाला विठाला 4-2 पुस्तकं शिकले म्हणजे स्वतःच्या मनानं सिद्धांत लावणं ही काही ज्याच्या त्याच्या बापाची जहागिरी नाही. अर्थ असावा. संसार करत असताना अर्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. एखाद्याला पटत नसेल नका पटू द्या. देव आणि संत याच्यानंतर जगात शक्ती कोणती असेल तर पैसा नावाची शक्ती आहे. ही तिसरी शक्ती पैसा आहे. बचर बचर करणं, कीर्तनात बोलणं, माईकवर बोलणं इतकं सोपं आहे. पण अर्थ संपल्याच्या नंतर जवळची हरामखोर पाहुणे सुद्धा लग्नाच्या पत्रिका देत नसतात. निचाचे चाकर निचाचे चाकर निचाचे चाकर निचाचे चाकर चुकलिया खाती मार चुकलिया खाती मार चुकलिया खाती मार लिया खाती मार चुकलिया खाती मार निचाचे चाकर चुकलिया खाती मार चुकलिया खाती मार चुकलिया खाती मार निचाचे चाकर चुकलिया खाती मार चुकलिया खाती मार चुकलिया खाती अर्थहीन असेल, चारित्र्यहीन असेल, आचारभ्रष्ट असेल, वैचारिक पातळी उतरलेली असेल, अर्थहीन असेल, त्याला कोणी किंमत देत नाही. एक मालकाचा पुरावा मला आठवत नाही. त्याचं कोण मानतंय असा एक पुरावा आहे देहूतल्या मालक. दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. विठाला विठाला गाढ हो का असं ना, पैशावाल्यांना सांगावं ते करा, करतेत माणसं. देऊतल्या मालकांचा पुरावा आहे. दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. कोण विचारतंय गरीबाचं? म्हणून आशा एवढी संपली नाही पाहिजे की पांचट लोकांनी आपला अपमान केला पाहिजे अशी नाही संपाव. मर्यादित असली पाहिजे. वा या हा संसार करीशी हवं भरी. इतकी हाव नसावी मधात बद पडू द्यायला बांध कोरायला. गाड्याला बाजूला केलं, मालकच अवतार उभा राहिला. कडीनं शेल्यावर पाय देऊ लागला, जाणून तुटलं, रूमनं तोंडात गेलं. 2.5 एकर जमीन विकावं लागली थोतर नीट करायला, तरी नीट झालं नाही. इतका नालायकपणा नसावा. असावा ना आशा. बदाम लाव, काजू लाव, पिस्ता लाव, अंजीर लाव, मधात लाव, काय बांधाली यांना दे तू. ही आशा विनाकारण डोक्यावर घेणे. वा या हा संसार करीश्याव बरी. काळाची तो फेरी निकटाली. एका जनार्दनी नको याता याती. संसार फजिती जन्म दुःख. देहूतले मालक असं म्हटले नाही लेकर बाळा हाकलून द्या. नका त्या जुरांडा पुरे सुखे बांधा माड्या घरे. हा संसार करत असताना मर्यादेचं उल्लंघन करू नये. करायचा हा संसार, पण या संसाराची फळं मात्र फलकटे इतकं समजून करायची. फलकट तो संसार फलकट तो फलकट तो संसार फलकट तो संसार. येथे सार भगवंत सार भगवंत सार भगवंत येथे सार भगवंत सार भगवंत येथे सार भगवंत. फलकट तो
संसार रूपी नावाच्या वृक्षाची फळं फलकट आहेत, म्हणून हिशोबात करायचं. संसार किती करीत जा किंमत कमी होती, परमार्थ करत जा किंमत वाढते. तुझं वय किती रे? हा 19. त्या पाय पडताना लोकांनी तुला जात विचारली का? वय विचारलं? त्या घरी किती श्रीमंती विचारली नाही. कशाची ताकद आहे? फक्त गळ्यात तुळशीची माळ आणि ज्ञानोबराय तुकोबरायचा साधक आहेस म्हणून. इतकी किंमत आहे परमार्थात. महाराष्ट्रातली 4458 गावं पाहिली मी. एकदा गेलेलं गाव 2-2 हजार कोटीच्या प्रॉपर्ट्या जैन पोट्ट्यासाठी कमील्या. ते पोट्टे कुत्रे इतकी सुद्धा बापाला किंमत देत नाहीत. अशी कुंटलन पाहिले कासलीवाल साहेब, कुंटलन पाहिले. का? संसाराचं फळच दुःख रूप आहे. रक्ताच्या नात्यातली माणसं विरोधात जाऊ शकतात. बायको सुद्धा जाऊ शकते. गाढवाची उपमा दिली आहे त्यासाठी एक पुरावा. बाईल मन खारा माता तरी बाण, बाईल मन खारा माता तरी बाण, नातीयेले घर तू कोणिया, नातीयेले घर तू कोणिया. बाईल मन खारा माता तरी बाण, बाईल मन खारा तरी बाण, नातीयेले घर तू कोणिया, ओ नातीयेले घर कोणिया. सुद्धा विरोधात जाते. विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे हे सुद्धा प्रपंचात एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी नाही झाली की एका क्षणात विरोधात जातात. एका क्षणात. त्याचं नाव संसार आहे. एका सेकंदात. बायकोच्या मनासारखं नाही वागावा, आयुष्यभर तिच्यासाठी काबाड कष्ट करा, आणि एका क्षणापुरतं तिचं मनोगत नाही मानलं की ती एका क्षणात विरोधात जाते. मुलंसुद्धा मुलीसुद्धा आप्तविष्ट सजन सखे सगळे विरोधात जातात. ते एकमेव क्षेत्र आहे ते फक्त संसार. ठीक आहे. परमार्थ करत असताना भंगिरे विरोधात गेले, काय नवलाची गोष्ट आहे? पंढरपुरातला मालक तुमच्या विरोधात जाऊन बस संपली गोष्ट. खालचे ते मायबापाला अस्तित्व मानित नाहीत. मायबापाचं ते तुमचं मानते, त्याची अपेक्षा तरी कशाला करता? खालच्याची अपेक्षाच करायची नाही. त्यांना आपलं म्हणावं इतकं ठरवायचं. विठाला 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 आणि प्रपंचातली व्यथा आहे. खालची किती जरी तुम्हाला आपलं आपलं म्हणत असतील तरी फक्त पेटून घरी येतील. मित्र आले गोत्र झाले तेही मशानीहुनी परतले वापस येतात. तिथं कोण सोडवतोय तुम्हाला? सोडविना राजा सोडविना राजा देशीचा चौधरी भले भले तुका मान तुला सोडविना कोणी, तुका मान तुला सोडविना कोणी, तुका मान तुला सोडविना कोणी, तुका मान तुला सोडविना कोणी. चक्रपाणी वाचनिया प्रमाण म्हणू द्याचं महाराज. ज्वारी निघल्यावर असणे कधीच करायचे नाही. विठाला 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 म्हणून हा संसार करत असताना
वैचारिक पातळी सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन.